जा तुला ओळखत नाही, काय ताकद असेल माझं निवडायची. देशाच्या पंतप्रधानाने तुमच्या दारात या, कोणी या देशाच्या पंतप्रधानाने दारात येऊन दारात टाका, अरे दार उघड, आणि तुम्ही दार उघडून त्याच्याकडे पाहायचं म्हणायचं, कोण आहे रे भाऊ तू, मरल ना ते अशी देईल ना. देशाचा पंतप्रधान आहे आणि आपण त्याला म्हणा कोण आहे, तसं जगाचा मालक येतो. कर्तुमा कर्तुम अन्यथा कर्तुम, जगाच्या मालकाची सत्ता आहे. म्या बोलविल्या वे तू बोले, म्या चालविल्या सूर्य चाले, म्या हलविल्या प्राणो हले, जो जगात ते कळिता गतीर पडता प्रभू साक्षी निवास शरणम सुरत प्रभो पहिलं स्थानम निधान बीजमव्यम. ही ज्याची सत्ता आहे तो जगाचा मालक. निळोबरायच्या समोर असताना निळोबराय म्हणतो, कोण आहे तू, ओळखत नाही मी तुला. एक किंचित माझ्या पांडुरंगाचा स्वाभिमान जागृत झाला. ओ निळोबराया, अहो कोण हल बोलताय तुम्ही, मी देव आहे हो. शेष महेश गणेश दिनेश सुरेश हो जाही निरंतर ध्यायी. जे रात्रंदिवस माझं चिंतन करतात निळोबराय, त्यांच्या स्वप्नात नाही हो. अर्धा तास झालं तुमच्या समोर, काहीतरी बोललं पाहिजे ना निळोबराया. अजून सुद्धा काही मंडळी हिमालयामध्ये खाली मुंडकं वरपाय करून माझं भजन करतात निळोबराया. तिथले कावळे ज्यावेळेस त्यांचं मांस खातात त्यावेळेस त्या कावळ्यांना ते साधू संत सांगतात, कागा सब तन खाइयो चुन चुन खाइयो मास, दोन नयन छान दियो दिया मिलन की. निळोबराया, त्या साधू संतांचं मांस ज्यावेळेस ते कावळे खातात त्या कावळ्यांना ते साधू संत सांगतात, हे बाबांनो आमचा सर्व मांस खा, पण हे दोन डोळे खाऊ नका. अजून सुद्धा तो जगाचा मालक आमच्यावर कृपा करेल अशी अपेक्षा आमच्या अंतःकरणामध्ये निळोबराय. एवढं जे माझं चिंतन करतात त्यांच्या स्वप्नात मी हो देव ना देवा. ओ निळोबराया, चाले हे शरीर कोणाचे, वृक्षाचे पाने हाले ज्याची, कितीतरी प्रमाण म्हणले तरी थोडे महाराज घ्या. तुझ्या सत्तेने वेदांशी बोलणे, सूर्याचे चालणे तुझ्या वेळ, असा जो विश्वाचा मालक आहे. लक्ष देऊन ऐका, जगातील सगळ्यात मोठी व्यक्ती देव आहे. जगातील सगळ्यात मोठी व्यक्ती कोण आहे, देव आहे. आणि देवाला सुद्धा दारात उभं करण्याची ताकद माझ्या निळोबरायमध्ये आहे. आणि ते निळोबराय तुम्हाला आणि मला साधू संतांच्या संगतीचं महात्म्य सांगतात. खरं सांगू, मानवी देहाला जर खरा सुगंध प्राप्त करून घ्यायचा असेल तर त्याला पर्याय फक्त आणि फक्त साधूची संगती महाराज. बिनु सत्संग विवेक ना होई, राम कृपा बिन सुलभ न सोई. संताविना प्राप्ती नाही ऐसे वेद देती. कितीही बिघडलेलं जीवन असू द्या महाराज तुमचं, संतांचा स्पर्श झाला की जन्म का सार्थक कुछ करने, स्वागत संतन की कर ले, स्वागत संतन की कर ले, स्वागत संतन की कर ले, स्वागत संतन की कर ले. जीवनाला परम गती अजिबात नाही. मी मगाशी तुम्हाला सांगितलं, अर्धा क्षण घडता संताचे संगती, तेने होय शांती महत बाबा. वाल्याचा वाल्मिक झालाय तो फक्त नारदजीमुळे झालाय महाराज. पण नारदजीने वाल्या कोळ्याच्या जीवनामध्ये चातुर्मास नाही केलेला, फक्त 2 मिनिटाचा सत्संग. हे वाले हा, ज्यांच्यासाठी एवढं अनिष्ट मार्गाचं वर्तन करतोय ना रे, शेवटी तुझ्या कोणीच कामाला येणार नाही. एवढा भावला महाराज तो सत्संग अंतकरणाला की कोरियाची कीर्ती वडली केले रामायण रामा आधी बोलिला वाल्मिक ऐसेची करी. प्रभू रामचंद्र जन्माला येण्याच्या अगोदर विश्वाचा मालक कर्तुम अकर्तुम अन्यथा कर्तुम ज्याची शक्ती आहे तो जगाचा मालक जन्माला येण्याच्या अगोदर प्रभू रामचंद्राने काय खायचंय, प्रभू रामचंद्राने कुठं जायचंय, प्रभू रामचंद्राने किती लग्न करायचे, प्रभू रामचंद्राने कोणाला किती बोलायचं हे अगोदर लिहून ठेवलेलं होतं. बोलिला वाल्मिक तैसेची करीन वर्तुनी दावीन नामा म्हणे. म्हणून तुमच्या आणि माझ्यासाठी जीवनात सर्वात मोठी संगती साधूची. संगतीच्या शास्त्रामध्ये 3 प्रकार आहे, कुसंगत, सुसंगत आणि विसंगत. कुसंगतीने काय होतं, ढेकणाच्या संगे हिरादुभंगाला कुसंगे नाडाला साधू जायचा.
अनमोल किमतीचा हिरा असू द्या, ढेकणाच्या संगतीत गेला की त्याचा नाश होतो. तसे कितीही माळकरी हिरे असू द्या, कितीही परमार्थ करणारी हिरे असू द्या, पण ते का एखाद्या दारुड्याच्या ढेकणाच्या संगतीत गेले की त्यांचा नाश झाल्याशिवाय राहत नाही. म्हणून माळकरी हिऱ्यांना माझी विनंती आहे, ढेकणापासून सावध राहा बरं. ते तुम्हाला कधी माळा तोडायला लावतील काही सांगता येत नाहीये. म्हणून जन्माला येणारा कोणताही मुलगा दारूची बॉटल सोबत घेऊन नाही येत. जन्माला येणारा कोणताही मुलगा तंबाखूची पुडी नाही घेऊन येत, गुटख्याची पुडी नाही घेऊन येतो. का तो दारू पितो, का तो गुटखा खातो, का तो बिड्या पितो, याचं कारण त्याला संगत वाईट आहे. म्हणून कुसंगती जीवनासाठी घातक आहे. ओढाळाच्या संगे सावळकर. मी तर या मताचा महाराज आहे, 100 गाढवाचं मालक होण्यापेक्षा एका शायण्याचं नोकर झालेलं कधीही चांगलं. संत समागम एखादी परी हवे त्यांचे द्वारी श्वान याती. अरे संताच्या दारातलं कुत्र जरी झालं तर फायदा पहा, तेथे रामनाम होईल श्रवण. घडेल भोजना उच्चिष्टाचे. साधूच्या दरबारात बैल जरी झाला तरी ज्ञानोबराय तुकोबरायच्या सोहळ्यात 2-2 लाख लोक बैलाचं दर्शन घेतात. महाराज कोणाचं घेतात? बैलाचं. साधू संतांच्या दरबारात घोडे जरी झाले तरी घोड्याचं दर्शन झाल्याशिवाय पालखी निघत नाही. महाराज हा नियम आहे. म्हणून कुसंगती कामाची नाही. विसंगतीने काय होतं प्रमाण घ्या. कानडीने केला मराठा भ्रतार, एकाचे उत्तर एका नाही. मग तुमच्या आणि माझ्या जीवनासाठी सर्वात सुंदर संगती आहे सुसंगती. काही साधक निळोबराईकडे गेले. ओ निळोबराया, बोला ना. साधूच्या सहवासामध्ये गेल्यानंतर माणसाच्या जीवनाचा उद्धार होईल. निळोबराय सांगतात, साधू संतांच्या सहवासामध्ये गेल्यानंतर माणसाचा उद्धार होईल याची अपेक्षा, याची मनात तुम्ही शंका घेऊ नका. साधूच्या सहवासामध्ये गेल्यानंतर प्राण्याचाही उद्धार होतो. मैसी पुत्रामुखे बोलवणे श्रुती, चालवणे भिंती बैसोनिया. या अभंगामध्ये माझे निळोबराय साधू संतांच्या संगतीचा चमत्कार सांगतात महाराज. ज्ञानोबरायची कृपा झाल्यानंतर रेड्या मुखी वेद बोलविला, गर्भद्विजांचा हरविला, शांती रूपे प्रगटला ज्ञानोबा माझा. साकविली जड भिंती हरली चांगयाची भ्रांती, मोक्ष मार्गीचा सांगाती ज्ञानोबा माझा. अभंगात प्रवेश करण्यापूर्वी पहिली शंका आहे, ज्ञानोबरायासारख्या महात्म्यानं एवढा मोठा चमत्कार समाजासमोर केला, असा कोणता प्रसंग आला असावा ज्ञानोबरायाच्या जीवनामध्ये की ज्ञानोबरायाला समाजाने एवढा मोठा चमत्कार करण्यासाठी भाग पाडलंय. या समाजाची सगळ्यात मोठी एक वाईट कोड आहे. या समाजाला लागलेला सगळ्यात मोठा एक कलंक आहे. जिवंतपणी तर कोणाचंच महत्व कधी कोणाला कळलं नाही गाड्यांना. अरे ज्ञानोबरायासारख्या साधूला जर समाजाने सोडलं नाही, जगद्गुरु तुकोबरायासारख्या महात्म्याला जर समाजाने सोडलं नाही, शांतीब्रह्म एकनाथ महाराजांसारख्या साधूला जर समाजाने त्रास झाला, तर आजकाल लोक आपल्याला बोलतील एवढं काही ताण घेण्याचं कारण नाहीये. फक्त वाईट याचं वाटतं महाराज. हे बघा, एखाद्या दारुड्याने गायकाचा विरोध केला सहन करू आम्ही, एखाद्या नास्तिकाने पखवाजाचा विरोध केला सहन करू आम्ही, एखाद्या नास्तिक माणसाने कीर्तनकाराचा विरोध केला, एखाद्या बेवड्याने गायकाचा वादकाचा महाराजाचा विरोध केला, एखाद्या संप्रदायाची सेवा करणाऱ्या माणसाचा विरोध केला, आम्ही लोक सहन करू. पण ज्या दिवशी परमार्थ करणारा मनुष्य परमार्थ करणाऱ्या माणसाचा विरोध करेल त्या दिवशी मनुष्य खचून जातो बरं महाराज. ज्या दिवशी वादकाचा विरोध करेल त्या दिवशी कोणाकडे जायचं महाराज. ज्या दिवशी गायकच गायकाचा विरोध करेल त्या दिवशी कोणाकडे जायचं. आणि ज्या दिवशी कीर्तनकाराचा विरोध करेल त्या दिवशी कोणाकडे जायचं. म्हणून सर्वांना माझी विनंती आहे, कधीतरी मन मोठं करायला शिका, कधीतरी मन मोठं करायला शिका. माझं भांडणच ते महाराज. जेवढे काही महाराष्ट्रात माझे विरोधक झाले ते माझ्यामुळे झालेच नाही महाराज. दुसऱ्याच्या प्रकरणात तंगडी टाकली की लोक माझा विरोध करतात. पण हे बघा, आज जो प्रसंग माझा यावर आहे ते उद्या तुमच्यावर येणार आहे, आणि जो उद्यावर आहे तो तुमच्यावर आहे. जे एकूण एकायला बोलतात ते हे विसरून गेले की तुमचं घर सुद्धा काचेच आहे. तुम्ही सुद्धा 24 तास समाजात आहे. उद्या तुमच्यावर सुद्धा प्रसंग. अरे प्रसंग कोणावरही येऊ द्या, फक्त सगळे एका मायच्या लेकरासारखे राहा. लोक तुम्हाला लोक काय करायचं महाराज. एक तर आपलं नशीब एवढं खराब आहे, आपल्यापेक्षा मोठे आपल्याला मानत नाही. आपलं नशीब एवढं खराब आहे की तुमच्यापेक्षा मोठे कीर्तनकार तुम्हाला सगळ्या समाजगिर समजतात. ते तुम्हाला महाराज समजतच नाहीये. कारण की सगळ्या मोठ्या लोकांचे कीर्तनात नोटिशन म्हणायचं नाही, पक्का वाजवायचं नाही, मुकडे वाजवायचे नाही, कीर्तनात चालतील, हे सगळे आपल्या विरोधातच आहे. आणि मग ते आपल्याला मानत नाही. लायण्यांचा आदर्श आपण नाही.
मग आपण सगळे जर आपण आपल्या विरोधात जायला लागलो तर उद्या लोक काय करतील. म्हणून तुम्ही जर सगळे एकत्रित राहिले ना तर जगाचा बाप सुद्धा तुमच्या समोर नतमस्तक होईल एवढी ताकद सर्व एकीची आहे. म्हणून सुदामा ब्राह्मण दुखे दारिद्र्य पिढीला मुष्टीभर पोहे घेऊनी त्याचे भेटी लागी गेला शुद्ध भाव देखोनिया गाव सोनियाचा दिला विठोबाचा धर्म जागो याचे चरणी लक्ष लागो. सुदाम देवाने 3 मुठी पोळी दिली दुधाचा सागर देऊन सोन्याची नगरी देऊन टाकली. मग महाराज तुमचा जगाचा मालक श्रीमंत 1, तुमच्या जगाचा मालक उदारे 2 आणि स्वतंत्रतेचा जर विचार करायला गेलो तर भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला गीतेमध्ये सांगतात गर्ती पडता प्रभू साक्षी निवास शरणम स्रोत प्रभो प्रैलस्थानम निधानम बीजम म्या बोलविल्या विधू बोले म्या चालविल्या सूर्य चाले म्या हलविल्या प्राणो हले जो जगाते चालिता. हे सर्व जे काही चाललंय तुझे या सत्तेने वेदासी बोलणे सूर्याशी चालणे तुझे आवळे चाले हे शरीर कोणाचे असत्य कोण बोलविते. शेवटचं प्रमाण घ्या तो हा देवाचाही देव हो बेस दे थोडा बेस. बळिया माझा पंढरी रावो बळिया माझा पंढरी रावो हो बळिया माझा पंढरी राव. तो हा देवाचाही देव बळिया माझा पंढरी राव. म्हणजे जगाचा मालक श्रीमंत 1, जगाचा मालक उदारे 2 आणि जगाचा मालक स्वतंत्र येतील. ठीक आहे महाराज. जगत गुरु तुकोबरायचा अधिकार काय. पांडुरंग परमात्मा जरी देण्यासाठी योग्य असेल तर मागण्यासाठी अधिकार असावा लागतो महाराज. तुम्ही देवाचं कधी चिंतनच केलं नाही. कोणत्या यानं मागणार आहे देवाला. कसं शक्य आहे. शक्यच होत नाही. त्यासाठी तुम्हाला काहीतरी ओळख दाखवावं लागेल काहीतरी तुम्हाला सांगावं लागेल देवा मी तुझ्यासाठी काय केलंय. निवृत्तीनाथ भाऊ तुमची माझी ओळख नाही. छोटं उदाहरण सांगतो. तुम्ही मला कधी पाहिलं नाही मी कधी तुम्हाला बघितलं नाही. तुम्ही कोणत्या गावाचे तुमचं नाव काय मलाही माहित नाही तुम्हालाही माझं नाव गाव माहित नाही. आणि मी या परिसरात कीर्तनाला आलो. डोंगराळ परिसर आहे. एका गाडीच्या दगडामुळे माझं गाडीचं चेंबर फुटलं आणि चेंबर फुटल्यानंतर मी गॅरेजवाल्याला फोन केला. ओ गॅरेजवाले दादा गाडीचं चेंबर फुटलंय हो माझ्या. गाडी मोठी असल्यामुळं गॅरेजवाल्याने 40,000 रुपये खर्च सांगितला. किती खर्च सांगितला. 40,000 रुपये. मग आता तुम्ही रस्त्याने जात असताना मी आवाज आला ओ दादा गाडी थांबवा. आणि तुमची माझी ओळख नाही कधी पाहिलं नाही कधी तुमचा माझा संबंध मी तुम्हाला म्हणला हो मी बुलढाणा जिल्ह्याहून आलो तुमच्या परिसरात कीर्तनाला आलो होतो. गाडीचं चेंबर फुटलंय माझे पैसे घरीच राहून गेले आणि 40,000 रुपये मेकॅनिकलनं खर्च सांगितला. खरं सांगा फक्त खोटं नका बोलू. एका अनोळखी माणसाला कधी न भेटलेल्या माणसाला एका टायमाला 40,000 रुपये देसाल का हो तुम्ही. नाही देऊ शकत. कोणीच नाही देऊ शकत महाराज. भिकाऱ्याला 10 रुपये टाकताना 10 वेळेस विचार करणारे भिकारी लोक आपण. आणि एका अनोळखी धोत्रावाल्याला 40,000 एकदम कसे देसाल. पण आता तुम्ही माझं कीर्तन ऐकलं निवृत्ती भाऊ. तुम्हाला माहिती आहे पुरुषोत्तम महाराज पाटील बुलढाणा जिल्ह्याचे समाधान भाऊच्या जवळचे. याच्यानंतर मी कधी 2 महिन्यांनी या परिसरात आलो. माझी गाडी खराब झाली. तुम्ही रस्त्याने जात असताना मी आवाज दिला ओ दादा गाडी खराब झाली माझी. मेकॅनिकलनं मला 50,000 रुपये खर्च सांगितला. तुम्ही क्षणाचाही विचार न करता खिशात हात घालसाल 50,000 रुपये मला देसाल. आता काय झाली तुमची माझी. तुम्ही म्हणसाल ताण नाही यानं पैसे नाही दिले तरी टेन्शन 1-2 कीर्तनाच्याकडून फुकट करून घेऊ आपण. आता तुमची माझी काय झाली. तशी देवाला ओळख द्या तुम्ही. जनाबाई देवाला सांगते देवा परमार्थ करणं एवढं सोपं नाही रे पांडुरंगा. जनी मनी देवा झाले मी येशवा झाले मी येशवा. जनी मनी देवा झाले मी येशवा झाले मी येशवा. रिघाले केशवा घर तुझे
मांडियेला पाल मनगटावरी तेल घाला कोणी, मनगटावरी तेल घाला कोणी. जगद्गुरु तुकोबराय सांगतात, ए देवा, देतो म्हणजे काही उपकार करतो. संसाराच्या नावे घालून या शून्य वाढत हा पुण्य धर्म केला. हरिभजनी हे ढवळीले जग चुकविला लाग कळी काळाचा देवा. गावची पाटीलकी गेली तरी तुझा परमार्थ नाही सोडला मी. गावची शावकारकी गेली तरी तुझा परमार्थ नाही सोडला मी. अरे देवा, गावातला मान गेला, पाटीलकी गेली, शावकारकी गेली तरी तुझी वारी नाही बंद पडू दिली. याच्या पुढे जाऊन ऐक. अरे देवा, माझी बायको अन्न करता मिली तरी तुझा परमार्थ नाही सोडला मी. मग एवढं तुझं चिंतन केलं, मग तू दान देतो म्हणजे काही उपकार थोडे करतो महाराज. तुकोबरायच्या वंशामध्ये जन्माला आले त्या वंशाचे पूर्वज विश्वंभर बाबा आहे. विश्वंभर बाबापासून तर बोलोबापर्यंत म्हणजे तुकोबरायच्या वडिलापर्यंत नित्य पंढरपूरची वारकरीची परंपरा आहे. मुक्काम दर मुक्काम करत पंढरपूरला गेल्यानंतर, पंढरपूरहून घरी आल्यानंतर आपल्या बायकोला सांगायचे, ए कनकाई, ए कनकाई, अगं ऐकलंस का? आतून आवाज यायचा, जी. काय त्या पंढरपूरचं वातावरण होतं ग, काय ते महाराज लोक, काय तो पकवाज, आणि काय ती माईक सिस्टीम, आणि काय ते फुगड्या, आणि काय ते वातावरण. असं वाटत होतं पंढरपूर सोडून घरी येऊच नाही. आणि हे सगळं ऐकल्यानंतर कनकाई साहेबाच्या डोळ्याला धारा लागायच्या. कनकाई साहेब म्हणायच्या, मालक, एकदा तरी मला पंढरपूरला घेऊन चला ना हो. माझा एक प्रश्न आहे जाणकार मंडळीला. विश्वंभर बाबापासून तर बोलोबापर्यंत नित्य पंढरपूरचे वारकरी होते. मग कनकाई आई साहेबाला पंढरपूरला का नेत नव्हते? याचं कारण असं आहे, महिलांसारखं भाविक, महिलांसारखं धार्मिक या जगात दुसरं कोणीच नाहीये. आज जर इथं आपण वजाबाकी केली तर महिलांची संख्या पुरुषांपेक्षा जास्त आहे. बरोबर आहे का नाही? मग महिलांसारखं धार्मिक, महिलांसारखं भाविक जगामध्ये कोणीच नाहीये. पण शास्त्रानं महिलांच्या ठिकाणी एक दोष सांगितलेला आहे, त्या कोणत्याही देवाला काही ना काही मागितल्याशिवाय राहत नाही. बोलोबान विचार केला, हिला जर पंढरपूरला घेऊन गेलो आणि जर माझ्या पांडुरंगाला काही मागितलं तर माझ्या वंशाला बट्टा लागल्याशिवाय राहणार नाही. मालक, हो मालक, तुमच्या गळ्याची शपथ घेते, खरंच काही मागत नाही. काय कमी केलं हो तुमच्या पांडुरंगाने? मला 12 गावची जहागिरी आहे, 350 एकर जमीन आहे, सोनं नाणं हिरे माणिक मोती नौकर चाकर सर्व काही आहे. फक्त एवढंच ना मालक, माझ्या पोटी संतान नाही. बोलोबा म्हणले, हीच गोष्ट तू पांडुरंगाला मागशील म्हणून तुला पंढरपूरला नेत नाही. आता हो नाही करता नेण्यासाठी तयार झालं महाराज. जगातला कितीही मोठा माणूस असू द्या, त्याला बायकोचं ऐकावंच लागतं गुरुजी, हा नेम आहे. मग संगीत विशारद असू द्या, का मृदंग अलंकार असू द्या, ऐकणारे असू का आवाजाचा जादूगार असू द्या, तिथं कोणाचंच काही चालत नाही. ऐकणारे असू ऐकणाऱ्याचं सोडून द्या, ऐक कोणी असू द्या, मला ते ठरलेलं आहे. बरोबर आहे का नाही? हो नाही करता पंढरपूरला नेण्यासाठी तयार झाले. पण ताकीद केलं, कनकाई, ए कनकाई जी, काही मागू नको. पांडुरंगाची शपथ घेते, मला तुमची शपथ घेते, काही मागत नाही. मुक्काम दर मुक्काम करत पंढरपूरला पोहोचले. आणि चंद्रभागेचं स्नान झाल्यानंतर बोलोबा म्हणतात, ए कनकाई, पांडुरंगाला काही मागू नको. बरं, रागच आला होता नवऱ्याचा, काय घरापासून तुमनं लावलं, काही मागू नको, काही मागू नको, काही मागू नको. काय कमी केलं तुमच्या देवाने? मला 12 गावची जहागिरी आहे, 350 एकर जमीन आहे, सोनं नाणं हिरे माणिक मोती नौकर चाकर सगळं काही. फक्त एवढंच ना माझ्या पोटी संतांनी, हो फक्त एवढीच गोष्ट देवाला मागू नको. ठरलं महाराज. पुंडलिकरायाचं दर्शन केलं, नामदेवरायाच्या पायरीचं दर्शन घेतलं, चोखोबरायाच्या पायरीचं दर्शन घेतलं. आणि महिलांच्या बारीमध्ये कनकाई आई साहेब लागल्या आणि पुरुषांच्या बारीमध्ये बोलोबा. पहिल्यांदा पांडुरंगाच्या दर्शनाला आल्या होत्या महाराज. पांडुरंग परमात्मा एक अशी व्यक्ती आहे, त्याला पाहिलं की मनुष्य सगळं जग विसरून जातो महाराज. या जगातील सगळ्यात सुंदर व्यक्ती जर कोण असेल तर देव आहे. मी तर नेहमी सांगतो, अरे नाम तुम्हारा तारनहारा. असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला आता सबस्क्राईब करा, लाईक करा. रामकृष्ण हरी मंडळी.